आज आमच्या घरी आलेले यज्ञिक आणि माऊ। क्या करूं, मच्छर काट रहा है, तू काट रही है, बस यही सुनने का काम है मेरा इस घर में। कोणतं बनवले पण अर्धे त्यातले जळूनच गेले भाई। काही नाही, जळालेले पॉपकॉर्न खाऊन घेऊ आज, हे पण ट्राय करू कसे लागतं म्हणून। गाईस चला मी पोहोचलेलो आहे सलून मध्ये आणि हे ते सलून भाई बघा काय भारी। एकदा तुम्हाला इथून टावरचा व्ह्यू दाखवतो। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व, होप तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाइस आज आलेले आमच्या घरी दोन पाहुणे, छोटे छोटे पाहुणे आलेले आज आमच्या घरी। अबे दोस्तों, माऊ का ढंपू है। आज आमच्या घरी आलेले यज्ञिक आणि माऊ। माऊ आहे ना कधीपासून मामाच्या घरी होती, जेव्हा मी गेलो होतो ना तेव्हापासून ती मामाकडेच होती। आजी आता तिला आलेली इथे सोडायला, सोनी मावशी इथेच राहते ना जळगाव मध्ये, तर माऊला सोडायला पण आलेली आता आजी। आणि त्याच्यासोबत यज्ञिक आलेला। आता यज्ञिक आमच्याकडे राहणार आहे पूर्ण 10 दिवस, है ना? राहील ना खरंच? नाही जायचं मग आता घरी? मग आता पण राहशील, चालेल ना? काय म्हणते माऊ? कुछ नहीं, क्या करूं, मच्छर काट रहा है, तू काट रही है, बस यही सुनने का काम है मेरा इस घर में। और गुस्सा क्यों हो रहे हो? लॉकडाउन में मैं पागल हो गया हूँ, मेरा दिमाग की नस फट गई है। काय बडबड करते हे? तू भी खूप बडबड करता है, ब्लॉग मध्ये बडबड कोण करते? नाही, काय बडबड करते तू? एकट्याशी बोलत चालली आहे। कसं वाटलं मग तुम्हाला आमचं घर? काय म्हणे माहिती का? गच्ची पे चलो ना, मैंने तुम्हारे ब्लॉग में गच्ची एक बार देखी नहीं है। जब वे दादा आंघोळ कर रहा था ना, वो पाउस में गच्ची पे वो देखा है क्या तुमने? हाँ। नाही, तू म्हणत होती ना, ऐक मग तू म्हणत होती ना की मला तू जर वरची रूम दाखवली तर तुला 1000 रुपये देईल। दे आता मग। जाऊ दे आता मग दाखवत, तुला गच्ची पण नाही दाखवत, तुला गच्ची नाही दाखवत। पुन्हा बंद करून देतो मी आता। घाबरले? कशी वाटली आमची गच्ची? चांगली आहे। ओय बेटा बचशील ना, एकदम गरम गरम चटके लागशील। हे ना, इथेच झोपून जा, इथेच झोपून जा, आता येऊ नको वरती, झोपून जा इथे। गाइस आजीने सगळ्यांसाठी आणलेलं आहे चोकोबार, नाही कोण आणलेला आहे? हा ना, आईस्क्रीम आहे ते। तू काय असतोय, तुला थांबायचंय 10 दिवस आता आमच्या घरी। मम्मी रागवते बरं आमची, खूप रागवते, मारते पण। थांबेल ना मग? तू थांबते? हे चांगलंय, जेवण करायच्या आधीच आईस्क्रीम खाऊन घेतला। इकडे तुम्ही दोघे इकडे थांब ग, थांब थांब। माऊला बघून फक्त हसा। माऊला बघून फक्त हसा। तू सांग काय बोललो? बघा चेहरा कसा झाला तिचा। परत 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 हसा असा। दुपारचे 2:32 झालेले। माऊ चाललेली तिच्या घरी परत, तिचा दादा आला होता तिला घ्यायला। माऊ बाय बाय। इच्छा नाही ना तुला जायची? तुला जायची इच्छा नाही ना? चल माझ्या घरी येऊन जाशील संध्याकाळी, चल बाय बाय। सो हे गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 6:08 आणि ना मी हा व्लॉग कंटिन्यू करतो ॲक्च्युली 1-2 दिवसानंतर, बिकॉज गाईस म्हणजे ना पाऊस पण पडत नाही ना, तेवढं गरम होते आणि गरम होते तर बाहेर निघायची इच्छा होत नाहीये। पाऊस पण पडला ना तरी मस्त वाटतं की लगेच बाहेर जाऊ, कुठेतरी मस्त शूट वगैरे करू। आपलं जळगाव आहेच असं की इथे पाऊसच पडत नाही। एनिवेज आता भूक लागलेली, बनव म्हटलं काहीतरी स्वतःसाठी पॉपकॉर्न किंवा मॅगी। लागेल याच्यात पॉपकॉर्न आहे की नाही, असं आहे आहे आहे। मग त्याचं पॉपकॉर्न बनवतो आणि निघतो कुठे बाहेर। बाहेर
आणि गाईस मला कटिंगला पण जायचं होतं, पण आहे ना आज सोमवार आहे, तर सोमवारी खूप दुकानं जी असतात ते बंद असतात. बघू जर असलं सुरू तर करून येऊ कटिंग. कसं आहे ना हेअरस्टाईल यार एकदम करली कसं होत चालले, तर इकडे तिकडे जातं ते आणि चांगलं पण नाही दिसत. कोणतं बनवले पण अर्धे त्यातले जळूनच गेले भाई. काही नाही, जळालेले पॉपकॉर्न खाऊन घेऊ आज, हे पण ट्राय करू कसे लागतं म्हणून. गाईस तर माझे पॉपकॉर्न खाऊन झाले. आता मी ना वरती आलेलं आहे, मम्मी आहे ना गार्डनची साफसफाई करते एकदम. हे बघा, आधी या साईडला एवढे झाडं होते ना, आता मम्मीने त्याला एकदम कमी करून टाकलेले आहे, म्हणजे एकदमच कमी. प्रत्येक मिनिटाला तुमच्या कपाडावर तुम्हाला घाम दिसेल, एवढं गरम होते ते. बघा गाईस, मम्मीने ना एवढे जमा करून ठेवलेले, म्हणजे रस्त्यातनं जाताना कोणतं शेत लागेल ना, आजूबाजूला जिथे ग्रीनरी असते ना, मम्मी तिकडे टाकत जाते बदाम. म्हणजे कसं की ते बदामाचं झाड यायला, किंवा कोळी टाकते आंब्याचं झाड येईल, असं काही करते मम्मी, झाडं वाढायला पाहिजे म्हणून. हा, एवढ्या गरमीमध्ये पण मम्मीने हे जाळून दिलं इथे. तेव्हा मला सांगितलं म्हणे तू जा, आणि वरतून बघ काय घाम आला. आता मी चाललाय कटिंग करायला, आणि आज वेट क्लासला गेलेला आहे. आता काहीच तर चला, मी पोचलेला आहे सलून मध्ये, आणि हे ते सलून भाई बघा काय भारी. इथून आहे ना टावरचा पण व्ह्यू दिसतो. पण आता हे दादा बोलले की तुम्हाला 1-1.5 तास लागेल म्हणे, कारण की आधीच नंबर आहे इथे. आणि जो माझा मित्र आहे ना तोच गेलेला आहे आता मुंबईला, तो नाही इथे. तर दादा बोलले मला की तुला 1-1.5 तास लागेल म्हणे, त्यांनी नंबर घेतलेला की कॉल करतील तेव्हा. एकदा तुम्हाला इथून टावरचा व्ह्यू दाखवतो भाई, काय भारी दिसतं इथून. मी पण फर्स्ट टाइम आलेला आहे इथे. त्याने आधी बोलवलं होतं मला, पण मला तेव्हा जमलं नाही. ते तर बघा, गाईस आता ना इथे 1-1.5 तास लागणार होते. ते दादा म्हणे की तू उद्या येऊन जा म्हणे. मग मी तेच विचार करतो, आता इथे एवढा वेळ थांबून पण काही फायदा नाही, तर उद्याच येऊन जातो. असाही मी अर्धा तासापासून थांबला होता, अजून नंबर आहे तिथे. म्हटलं ते म्हणे की उद्याच येऊन जा म्हणे. मी बाहेर निघाला आणि पाऊस सुरू, ते पण एकदम जोरात. आता थांबावं लागेल इथे, काय ऑप्शन आहे दुसरं बघा. गाईस पाऊस बंद झाला होता आणि आम्ही आले होते आता क्रॉक्स घ्यायला. बिकॉज आहे ना आमचे क्रॉक्स म्हणजे माझी जी चप्पल होती ना फ्लिपफ्लॉप, ती चोरी होऊन गेली घराच्या बाहेरून, कोणतरी घेऊन चाललं गेलं. तर त्यामुळे मी पण घेतोय, वेद पण घेतोय. वेदचे पण क्रॉक्स खराब झाले होते. तर आता मी कन्फ्यूज आहे, काय घेऊ, 7 नंबर घेऊ की 9 नंबर घेऊ. पण स्लीपर घेतलेली एक. दादू या चप्पलला बघून आहे ना मला काय विचार आला माहिती का, कोणत्या लोगो सारखा दिसतोय तो माहिती का, स्टारबक्सचा. अरे तो हिरवा हिरवा दिसला, मला वाटलं स्टारबक्सचा लोगो कसं काय आला चप्पलवर. अरे खरंच. मी पप्पा पण तिकडे बघताय त्यांच्यासाठी. मी एक घेतलेली आहे माझे ते चेक करायला पप्पांना दिलेले आहे, पप्पांनी वेदला दिलेले, कारण की आमची तिघांची साईज एकच आहे ना पायाची. मग तिघांचे क्रॉक्स एकमेकांना होऊन जातात, आम्ही घालून घेतो. वेद पण मोठा होता. कोणता बरा वाटतोय, तो वाला की हा वाला? हा मग 9 नंबर आहे, तो 7 नंबर आहे. हा मग गाईस तर आमची शूजची शॉपिंग झालेली. शूज नाही सॉरी, माझे फ्लिपफ्लॉप आहे, वेदचे क्रॉक्स आहे, आणि पप्पांनी पण एक जोड घेतलेली त्यांच्यासाठी झालेली शॉपिंग. आता घरी जाऊ. गाईस तर आता आलेले रात्रीचे 11 आणि ना जळगावमध्ये एकदम जोरात पाऊस पडला होता. तर आता आम्ही आलेले रेल्वे स्टेशनला इथे चहा प्यायला. म्हणजे मी मेडिकलवर आला होता, मित्रांना घेऊन येऊन गेला चहा प्यायला. रेल्वे स्टेशन एकमेव अशी जागा आहे तिथे रात्री चहा भेटेल, म्हणजे रात्री तुम्ही केव्हा पण या चहा भेटेल तुम्हाला. चला आज रात्रीची चहा रेल्वे स्टेशन समोर, जळगाव रेल्वे स्टेशन. गाईस तर चला आता चहा पिऊन झालेली, घरी जाऊ. 11:15 वाजले आता.